ऐका परमेश्वरा गणेशा माझी कहाणी. एक आठपाट नगर होतं. त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाच्या हाती त्याच्या कंपनीने एकदा एक सीडी दिली आणि सांगितलं जा मलेशियाला आणि भोग तुझ्या कर्माची फळं. करोना पूर्व 21 तो काळ होता. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सागर. यातलं काही घडलं नाही, पण मजा खूप आली आणि आमची तेवढीच वाट पण लागली होती. ऍक्च्युली त्या मलय लोकांबरोबर जो टाइम आम्ही स्पेंड केला त्याच्यामध्ये आम्हाला ते 2-3 मजा घडल्या. त्यातले 1-2 तुम्हाला किस्से सांगतो. एकदा हेल्पडेस्कमध्ये आम्हाला फोन आला की सर आय एम एंटरिंग अकाउंट नंबर बट इट इज नॉट कमिंग ऑन स्क्रीन. आम्ही विचारलं इज युअर सॉफ्टवेअर इज ॲक्टिव्ह. नो रिस्पॉन्स. कॅन यू प्लीज क्लिक ऑन द अकाउंट नंबर फील्ड. नो रिस्पॉन्स. वेर इज युअर कर्सर. नो रिस्पॉन्स. एम आय टॉकिंग इन हिब्रू. स्टील नो रिस्पॉन्स. म्हटलं आता बेसिक्स पाहून सुरुवात करूया. म्हटलं मॅम वेर इज युअर माऊस. फायनली उत्तर आलं माऊस इज ऑन माऊस पॅड. म्हटलं कसं असं तू सांगणार का. तर तुमच्याकडे बरेच जण मलेशियात गेले असतील. तुम्ही जर मलय लोकांशी इंटरॅक्ट केलं असेल तर तुम्ही कदाचित नोटीस केलं असेल की ते लोक बाकीच्या शेवटी उगाच लाज म्हणजे आणखी गो स्ट्रेट अँड टेक अ लेफ्ट. इतकं नॅचरली ला येतं त्यांचं. प्रॉब्लेम या इंग्रजी शब्दाला सुद्धा मलेशियात म्हणतात मसाला. माहिती आहे तो तुम्हाला म्हणा. एकदा टी टाईम होता. तिथे पण आम्ही चहा पित होतो आणि एक युजर आली. दरवाजातून ओरडत आली मसाला. एवढा त्या मसाला शब्दाला आम्ही कंटाळलो होतो. आमच्या मनात आला आम्हाला की तिला सांगावं होतं त्या टाक त्या चहा आणि पी. ती म्हणाली मसाला नथिंग इज वर्किंग ना. आम्हाला अंदाज आला की गोष्टी सर्व्हर हँग झाला असेल. त्या काळामध्ये मेमरी फार कमी असायची सर्व्हरची आणि सर्व्हर हँग झाला तर एकच ऑप्शन असायचा तो रिबूट करा. आता रिबूटला रिबूट म्हणायचं की नाही तर आमच्या ते एकाने म्हटलं मॅम ब्रिंग डाऊन द सर्व्हर अँड ब्रिंग डाऊन. तर ती त्याच्याकडे अशी भूत बघितल्यासारखी बघायला लागली. व्हॉट ब्रिंग डाऊन अँड ब्रिंग डाऊन. ओके मशी ती जवळ असतं करणारी नव्वा टेकला हळूहळू करत जायला. मग आमच्याकडे एखादं लक्षात आलं. म्हटलं अरे तिला वाटते ब्रिंग डाऊन द सर्व्हर अँड ब्रिंग डाऊन म्हणजे तो फिजिकल सर्व्हर उचलून तिने खाली घेऊन यायचा. मग तू तो बघणार मग ती तो वरती घेऊन जायचा. मग तो धावत तिच्या मागे गेला सांगायला मॅम ब्रिंग डाऊन अँड ब्रिंग अप मीन्स जस्ट रिबूट द सर्व्हर. त्रिमाकासी त्रिमाकासी म्हणजे माहिती आपल्याला. थँक्यू. आता मी बऱ्याच कॉमनवेल्थ कंट्रीजमध्ये फिरलो आहे आणि तिथे काचेच्या दरवाजावर नॅचरली पुल आणि पुश असे लिहिलेलं असतं. पण मलेशियामध्ये मात्र काचेच्या दरवाजावर लिहिलेलं असतं तारीख आणि टोलक. तारीख म्हणजे पुल, टोलक म्हणजे पुश. आता एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही मेनू कार्डवर बघितलं ते तारीख ते म्हणजे चहा. म्हटलं ते तारीख चहा कसा खेचणार. ठीक ऑर्डर सांगतो ते तारीख. तर त्यांनी एक ग्लास घेतला. दुसऱ्या ग्लासमधून असा चहा घेतला. ते तारीख शब्दाला चांगला दोन ते तारीख. तुम्ही गेला मध्ये ते तारीख लिहून बघा. त्याच्यापेक्षा चांगला असतो ते हलिया. ते हलिया म्हणजे जिंजर टी. मलेशियात फिरताना 2 शब्द आम्ही पाठ केले होते. मलय ताबोले. मलय ताबोले म्हणजे मला येत नाही पण जपानला जाण्याच्या आधीच आम्ही 2 वाक्य पाठ केली होती. पहिलं वाक्य निहंगो वाकारा नाही. निहंगो वाकारा नाही म्हणजे मला जपानी येत नाही. आणि दुसरं त्याहून महत्वाचं वाक्य टोएरे वा कोको देस का. इथे आहे कोणी त्याला जपानी येतं शिकलाय. नो वन. टोएरे वा कोको देस का म्हणजे टॉयलेट कुठे. नाही खूप महत्वाचं आहे. कारण जर तुम्ही जपानमध्ये इकडे तिकडे फिरत असाल अचानक तुम्हाला प्रेशर आलं तर तुमचा मसाला कोणीही सोडू शकत नाही.
कुठेही इंग्लिशमध्ये पाड्या नसतात. त्यामुळे तेवढं तुम्हाला माहिती पाहिजे जपानला गेला. मी जपानला गेला, माझा मित्र मला म्हणाला की अरे तू सुशी ट्राय केलंस काय? म्हटलं नाही, ट्राय कर, चांगलं असतं. खरं सांगतो, सुशी विषयी ट्राय करण्याची माझी काही इच्छा नव्हती. मुळात ज्या पदार्थाच्या नावाचा शू आणि शी आहे ते खायची माझी इच्छा काय असतो सुशी? तर अर्धवट शिजवलेला हाताची एक एवढीशी मूठ आणि त्याच्यावर ठेवलेला एक कच्चा मासा, हे खायला आपण जायचं. मग त्याला काहीतरी टेस्ट आली पाहिजे. मग तिथे असे मोठ्या टेबलावर गरगर अशा 72 ते 82 बाटल्या भिजत असतात. त्यातला कुठचा तरी सॉस आपण घ्यायचा. तो नेमका अतिशय भयानक चवीचा निघतो. मग एव्हा तुमच्या पोटात कावळे कावकाव करायला लागलेले असतात. मग ती सुशी खाण्यासाठी तुम्हाला चॉपस्टिक देतात. का? चमच्यांचा शो लागला ना, मग का चॉपस्टिक देतात? मग तुम्ही एक नूडल्स खाऊ शकता चॉपस्टिक, भात कसा खायचा? मग ते तुमच्या हाताच्या कागदामध्ये कशा तरी त्या चॉपस्टिक पकडायच्या, त्या भाताच्या मुठीत घुसवायच्या. मग एवढा त्याच्या ताकद शिकायला तुमची दया आलेली असते. ती शिकवतात त्या चॉपस्टिकला चिकटतात. कसं तरी ते खायचं. मग इकडं बघायचं, इकडे बघायचं, आपल्याकडे कोणाचं लक्ष नाहीये. हे लक्षात आलं पण त्या हाताने तो मासा खाऊन टाकायचा. हे एवढा सगळा गाडी प्राणायाम करून झाल्यानंतर जे काही तुमच्या पोटात खाली जातं ते तुमच्या पोटातल्या कावळ्यानेही आवडत नाही. ते तुला तुमच्यावर टाकतात. सुशी खायला मला नंतर जपानमध्ये अतिशय उत्तम इंडियन रेस्टॉरंट्स आहेत. अतिशय चांगलं जेवण मिळतं. तुमच्याकडे बऱ्याच जणांनी असं मी पुस्तक वाचलं असेल. त्याच्यामध्ये नान याची व्याख्या दिली मुलांनी. बॅडमिंटनच्या रॅकेटच्या आकाराची भक्कम चपाती म्हणजे नान. मी भारतात तरी म्हणजे स्पेशली मुंबईमध्ये तरी कुठेही एवढा मोठा नान बघितलेला नाही. कुठले नान घेतात आपल्याला खायला. पण जपानमध्ये खरंच बॅडमिंटनच्या रॅकेटच्या आकाराचा नान मिळतो. आणि आपण भारतात एक नान खाऊ शकतो. आणि हे जपानी लोक दुधच 2-2 नान खातात आणि तरी सुद्धा असे शिडशिडीत असतात. मला कळत नाही खाल्लेलं जातं कुठे यायचं. आम्ही पदार्थ खाल्ला की ते पदार्थातले रेणू आणि आम्ही सगळे ठरवतात की तिथं पोटावर जाऊन असतो. त्यांचं जातं कुठे तेच कळत नाही. बाकी जपान किती चांगलं असताना हे जपानी जेवण हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. पण बाकी जपान अतिशय सुंदर आहे. आणि तुम्हाला सांगतो खरं, जपान हा एक वेगळा देश नाही, तो परग्रह आहे. आणि परग्रहावर एलियन म्हणतो आपण, तर तिथे उलट आहे. आपण तिकडे गेलो की ते लोक आपल्याला एलियन म्हणतात. इफ यू आर गोइंग टू स्टे इन जपान फॉर मोर दॅन 90 days, दे विल गिव्ह यू अ कार्ड, इट्स कॉल्ड एलियन कार्ड. ऐकणे लोक अतिशय परफेक्शनिस्ट असलेले लोक आहेत. त्यांच्या कामावर इतकी निष्ठा आहे. तर एक शेवटचा किस्सा सांगतो मी थांबतो. एका निगेटिव्ह दिलेली क्रिएट करायला आणि दुसऱ्या दिवशी शिल्पा गेली ते करेक्ट करायला. तर तो माणूस बिचारा असा कोपऱ्यात गोमेने साहेब असं करतो. गोमेने साहेब म्हणजे आय एम सॉरी. तर का तर ते फोटो थोडे खराब क्वालिटीचे प्रिंट झाले. मुळात ती प्रिंट म्हणजे ती निगेटिव्हच खराब. पण हे सांगायचं कसं, आपल्याकडे असतात तर फोटो स्टुडिओवाला आणि वेगळे असते तोंडा, तुमचे निगेटिव्ह खराब आहे म्हणून फोटो अशा आले त्या करायचं आहे. पण तिथे त्या माणसाला दुःख होत होतं. कारण उत्तम प्रतीचे फोटो प्रिंट करून देणं हे त्याचं काम होतं. ते त्याला नीट करता आलं नाही. ते त्याला कुठेतरी मनामध्ये टाचत होतं. पण तो शेवटी सांगायचं कसं आहे सगळं, म्हणजे इंग्लिश शब्दात पण म्हणून ही मॅनेज रायटिंग पेपर आणि तो पेपर अजूनही जपून वगैरे आहे करणार सोशल म्हणून. त्याच्यावर असं लिहिलेलं होतं, बिकॉज फिल्म डर्टी इट हॅज बिकम दिस फोटोग्राफ. सो थांबतो इथे मी. जपानी माणसांची जी कामावरची निष्ठा आहे तशीच निष्ठा आपल्या सबंध भारतीय लोकांची सुद्धा व्हावी अशी कंपनीच्या चरणी प्रार्थना करतो.